नमस्कार. दो भाई दोनो तबाई हा नारा आज महाराष्ट्राच्या राजकारणात घुमतोय. 20 वर्षांनंतर एकत्र आलेले दोन ठाकरे, राज आणि उद्धव, एकेकाळी एकमेकांविरुद्ध उभे असलेले, आज एकाच मंचावरती, एकाच दिशेने. पण प्रश्न असा आहे, ही युती इतरांची तबाही घडवणार आहे की स्वतःच्याच राजकारणाची अंतिम परीक्षा ठरणार आहे? मुंबईचा महापौर कोण ठरणार? मराठी मत एकत्र येणार की पुन्हा तुटणार? आणि या दो भाईच्या एकत्र येण्याने महापालिका निवडणुकांचं संपूर्ण गणित कसं बदलणार? आजच्या या व्हिडिओत भावने पलीकडे जाऊन फॅक्ट, आकडे आणि थेट मैदानातल्या वास्तवावरती आधारित एक सखोल विश्लेषण. दो भाई दोनो तबाही. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरू करूया. सर्वात अगोदर मुंबई म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका. मुंबई महानगरपालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत आणि स्थानिक स्वराज्य संस्था असून येथील सत्ता कब्जा हे दोन्ही ठाकरे बंधूंसाठी प्रतिष्ठेची बाब आहे. 236 प्रभागांच्या मुंबईत मराठी बनाम गैर मराठी हे राजकारणाचं पारंपरिक ध्रुवीकरण 2017च्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे हे 227 पैकी 84 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आणि भाजप 82 जागांसह जवळपास बरोबरीत होता. काँग्रेसला 31 तर मनसेला केवळ 7 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी शिवसेना भाजपचे स्वतंत्र लढत देऊनही महापौर पद शिवसेनेकडे आलं होतं. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. उद्धव ठाकरे गटाकडील बऱ्याच माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या भाजप समर्थित शिबिरात सध्या उडी घेतल्याचे दिसते. तसेच 3 वर्षांपासून बीएमसी वर राज्य सरकारच्या नियुक्त प्रशासकांची हुकूमत आहे. राज-उद्धव युतीचा प्रभाव हा राजकीय निरीक्षकांच्या मते शिवसेना युबीटी मनसे युतीचा मुंबईत मराठी मतांवरती सरळ प्रभाव पडू शकतो. गेल्या काही वर्षात शिवसेना विभाजनामुळे मराठी मतांचा तिढा निर्माण झाला होता. मनसे स्वतंत्र लढत असल्यास ते मतविभाजन अधिक तीव्र झालं असतं. आता मात्र ही युती मराठी मतांचं एकीकरण करण्याचा प्रयत्न करेल. विशेषतः मध्यमवर्गीय मराठी कुटुंबे, चाळ संस्कृती आणि प्रभाग पातळीवरील शिवसैनिक, मनसैनिक यांचं मिळून एक मजबूत कोर वोट बँक तयार करण्याचा ध्यास आहे. मराठी माणूस हा पुन्हा केंद्रबिंदू ठरत असून प्रतिकात्मक धोरणांमधून आणि घोषणांमधून, उदाहरणार्थ मुंबईचा महापौर मराठीच, स्थानिक अस्मितेला साथ घातली जाते. याचा उद्देश मनसे व उद्धव सेना यांच्या मतपेढ्या जोडून भाजप शिंदेच्या मराठी मतांवरील प्रभावाला प्रतिकार करणं हा आहे. त्याचवेळी हे लक्षात घ्यावं लागेल की मुंबईची लोकसंख्या बहुभाषिक व बहुधार्मिक आहे. मराठी जनसंख्या अंदाजे 30 ते 35% असून उर्वरित मतदारांमध्ये उत्तर भारतीय, गुजराती, दाक्षिणात्य, मुस्लिम इत्यादी मोठ्या समूहांचा समावेश होतो. शिवसेनेने पूर्वी इतर समाजातील काही मतही कार्यप्रदर्शन आणि शाखा जवळच्या जोरावरती मिळवली होती. पण आता काँग्रेस स्वतंत्र लढत असल्याने अल्पसंख्याक व उत्तर भारतीय मतांचं विभाजन विरोधी पक्षात होईल. मनसेच्या पूर्वीच्या भूमिकेमुळे मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदार दूर राहू शकतात, ज्यांचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होऊ शकतो. काँग्रेसने स्वबळावरती उतरणं हे ठाकरे युतीसाठी सुटकेपेक्षा अडचणीची बाब जास्त आहे. कारण मुस्लिम, दलित तसेच उदार मतवादी मतदार काँग्रेसकडे राहिल्यास युतीचा मर्यादित समाज गटांपुरता प्रभाव राहील. महायुतीकडे भाजप, शिंदे सेना, अजित पवार गट पाहिले तर ते मतदारांची विकासाभिमुख वाटचाल आणि पंतप्रधान मोदींचा करिश्मा या आधारावरती मुंबई जिंकण्याच्या तयारीत आहे. भाजपने आधीच डबल इंजिन म्हणजेच केंद्र सरकार विकासाचं वळण लावून मतदारांना आकर्षित केलंय. भाजप शिंदेची रणनीती मराठी विरुद्ध अमराठी अशी भाषा न बोलता सर्वांची डेव्हलपमेंटचा नारा देणं व उद्धव राज युतीला केवळ भावनिक कार्ड खेळणारे म्हणून रंगवणं अशी असू शकते. त्यामुळे आगामी प्रचारामध्ये भाजप महापालिकेत भ्रष्टाचार, पिछेहाट तसेच केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीची खेळमेळीचा चर्चा करेल. शिंदे गट आपला अस्सल शिवसैनिक वारसा असल्याचा दावा करून उद्धव गटाच्या भूमिकेला आव्हान देईल. राजांच्या एमएनएसला म्हणजेच मनसेला पूर्वी भाजपच्या जवळ असल्याने दाखवून विरोधक त्यांची विश्वासार्हता प्रश्नांकित करण्याचाही प्रयत्न करू शकते. एकूणच चित्र काय आहे? मुंबईत आता किमान चौकोनी लढत होणार आहे. महायुती विरुद्ध राज, युती विरुद्ध काँग्रेस विरुद्ध इतर लहान पक्ष. मतदान विभाजन ज्या पद्धतीने होईल त्यावरती निकाल अवलंबून आहे. ठाकरे बंधूंची जुळणी खरोखरच भूमीवरील कार्यकर्त्यांचं मन जिंकून मराठी मतांची मोठ बांधेल का, हे निर्णायक ठरणार आहे. जर मराठी मतदार पूर्ण ताकदीने एकवटला आणि काही गैर भाजप मतदारांना, उदाहरणार्थ बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जोडलेल्या काही उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय हिंदू मतदार आकर्षित केले, तरी ही युती भाजपला नक्कीच दणका देऊ शकते. अन्यथा मतविभाजनाच्या जंजाळात पुन्हा एकदा मुंबईत भाजप शिंदे यांचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. मुंबईत राष्ट्रवादी, शरद पवार आणि काँग्रेस यांची वेगळी चूल असली तरी भाजप विरोधी मतांचे तुकडे होणार नाहीत याची काळजी अंतिम क्षणापर्यंत दोन्ही पक्ष घेतील
असा संजय राऊत यांचा सूचक इशारा सुद्धा मिळालेला आहे. त्यानंतर विश्लेषणासाठी येत आहे पुणे महानगरपालिका. पुणे महानगरपालिका एकूण 165 जागा ही पारंपरिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच एनसीपी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला राहिली होती. मात्र 2017च्या निवडणुकीतील भाजपने 162 पैकी 98 जागा जिंकून एक हाती सत्ता पुण्यामध्ये मिळवली होती. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एनसीपीला 40 पेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 10 आणि मनसेला फक्त 2 जागांवरती सीमित झाल्या होत्या. म्हणजेच पुण्यात मनसे शिवसेना या समीकरणाचा पारंपरिक प्रभाव कमी, तर भाजप विरोधी लढत प्रामुख्याने एनसीपी विरुद्ध बीजेपी अशी राहिली आहे. या युतीचे एकंदरीत गणित काय आहे तर नवीन उद्धवराज युतीचं पुण्यातही एकत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. माध्यमातील अहवालानुसार 165 पैकी 91 जागा उद्धव ठाकरे गटाला आणि 74 जागा मनसेला देण्यावरती अंतर्गत सहमती झालेली आहे. दोन्ही पक्षांचे स्थानिक पदाधिकारी मागील काही दिवसांपासून बैठकांना बसले होते व अखेर 91 आणि 74 असा फॉर्म्युला ठरल्याचं विश्वसनीय सूत्रांनी आम्हाला सांगितलंय. मनसेने पुण्यात तुलनेने कमी जागा स्वीकारल्याचं दिसतंय, कारण पुण्यात मनसेची संघटनाही मर्यादित आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ही पुण्यात ताकद मोठी आहे. गेल्या वेळच्या 10 पैकी अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात आणि भाजपमध्ये गेले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या युतीचा प्राथमिक उद्देश मवियातील तिसरा पर्याय उभा करणं हा असू शकतो किंवा असा दिसतो आहे. मात्र पुण्यात या युतीपुढे मोठा आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेसची भूमिका. पुणे हे शरद पवारांचं मैदान आहे. गेल्या वेळेस भाजपने जिंकले तरी एनसीपीची मतपेढ ही प्रबळ आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र राहणार का हा प्रश्न होता. सध्या चित्र असं आहे की पुण्यात उद्धव ठाकरे गट व शरद पवार गट यांची आघाडी कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र मनसेला एमव्हीए मध्ये समाविष्ट करण्यास काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. साहजिकच काँग्रेसच्या बाजूला ठेवून का होईना उद्धवराजांनी स्वतःची आघाडी उभी केली आहे. जर काँग्रेस स्थानिक पातळीवरती मविया सोबत समन्वय जर करत नसेल तर पुण्यात चौरंगी संघर्ष निश्चित आहे. भाजप, शिंदे, अजित पवार गट विरुद्ध शरद पवारांची एनसीपी विरुद्ध उद्धव आणि राज ठाकरे विरुद्ध काँग्रेस व इतर पक्ष हे थेट भाजपच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे. भाजप शिंदे महायुतीबाबत बोलायचं तर पुणे शहर भाजपचा प्रमुख किल्ला बनवण्याची रणनीती देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आखली आहे. मात्र आताच बातमी आली की पुण्यात भाजप आणि शिंदे गटात जागा वाटपावरती खटके उडाले आहेत. भाजपने शिंदे सेनेला फक्त 15 जागांची ऑफर दिली, पण शिंदे समर्थक किमान 21 जागा मागतायत. त्यामुळे महायुतीला तणाव आहे. तसंच अजित पवार गटालाही पुण्यात पुरेशी जागा मिळाली नाहीये, तर ते स्वतंत्र उमेदवार उभे करतील. खरं तर कोणत्याच महायुती समन्वयकाने अजित पवार गटाला पुण्यात फारसा विचारला नसल्याचं द प्रिंटच्या माहितीनुसार सुद्धा समोर आलेलं आहे आणि तशा बातम्या सर्रासपणे समाज माध्यमांवरती सुद्धा आलेल्या आहेत. अजित पवार गटाच्या अनेक स्थानिक नेत्यांना भाजपने आपल्या तिकिटावरती सामावून घेतलंय. उदाहरणार्थ पिंपरी चिंचवड मधील लोकप्रिय नेत्या गायत्री कुचिक यांना भाजपने उमेदवारी देऊन एनसीपी अजित पवार गटाला धक्का दिला. ही बातमी सोशल मीडियावरती सुद्धा सर्रासपणे आहे. त्यामुळे महायुती कागदावरती एकत्र असली तरी पुण्यात मैत्रीपूर्ण लढतीचं रूपांतर प्रत्यक्ष स्पर्धेत होणार असल्याचं दिसतंय. या उलट उद्धवराज युतीकडे पाहिलं तर मराठी मतांसोबतच युवक व मध्यम वर्गीयांवरती ते लक्ष केंद्रित करतील. पुणे हे शिक्षण नगरी व IT हब असल्याने इथे मनसे शिवसेनेचा पारंपरिक भैया विरोध अजिबातच चालणार नाहीये आणि त्याची गरज सुद्धा नाहीये. ते स्थानिक विकासाच्या मुद्द्यावरून जसं की खड्डे, वाहतूक, मेट्रो प्रकल्प इत्यादींवरती महानगरपालिकेतील भाजपची कामगिरी यावरती लक्षात आणते. राज ठाकरे यांनी पूर्वी पुण्यात PMC मधील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरती आंदोलन केलं होतं. त्या प्रतिमेचा फायदा घेतला जाऊ शकतो. शिवाय मराठी संस्कृती परंपरेचं शहर आणि पुण्याची ओळख आहे. तिथे बाहेरचे लोक सत्तेत येऊ नये असा हलका सूर मनसे शिवसेना लावू शकते. म्हणजे पुणेकरांच्या हातातच सत्ता ठेवू असा भावनिक संदेश असू शकतो. मात्र शरद पवार यांच्या स्थानिक करिश्मा आणि काँग्रेसच्या पारंपरिक मतांची विभागणी झाली नाही तर ठाकरे युती तिसऱ्या क्रमांकावरती सुद्धा जाऊ शकते. या पुण्याचं वोटर गणित काय तर पुण्यात मराठा व ओबीसी मतदार मोठ्या प्रमाणात आहे. यापैकी अनेक वर्ष एनसीपी काँग्रेसकडे आहेत. मनसे शिवसेना मराठा युवा वर्गात थोडीफार पेट करू शकतील, पण इथे हिंदुत्वापेक्षा विकास आणि स्थानिक नेत्यांचा प्रभाव जास्त चालतो. भाजपकडे केंद्र राज्य सरकारची जोरावरती प्रचार यंत्रणा आहे, ज्यात पुण्याच्या पाण्याची समस्या, मेट्रोचा विस्तार, वाहतूक सुधारणा अशी आश्वासने दिली जाते. उद्धवराज युतीकडे आपली पदवीधर तरुणांची स्वतःची एक फॅन फॉलोविंग आहे. त्यामुळे त्यांना काराची टीका आणि स्मार्ट सोशल मीडिया मोहिमेवरती जास्त
भर द्यावा लागेल। यानंतर येते ठाणे महानगरपालिका। ठाणे हे शिवसेनेची अर्थात बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासूनची पारंपरिक जागीर समजली जायची। 2017 मध्ये ठाणे महापालिकेत शिवसेनेने स्वबळावरती स्पष्ट बहुमत मिळवलं होतं, तर भाजपला 23 आणि काँग्रेस राष्ट्रवादीला मिळून जवळपास 30 पेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या। मनसेला अवघ्या 2-3 जागा मिळाल्या, पण येथूनच एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद वाढवली। ते स्वयं ठाण्याचे नेतृत्व करत आलेत। शिंदेंच्या बंडानंतर ठाण्यात शिवसेना उद्धव गटाची संघटना जवळपास फुटली आहे। बहुतेक नगरसेवक आणि आमदार शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरे यांच्यासाठी ठाणे पायघड्या घालणार असं आव्हान सुद्धा बनलेलं आहे। राज ठाकरे यांच्या मनसेने ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरामध्ये काही खिळे म्हणजेच पॉकेट्स आहे। विशेषतः मराठी तरुणांमध्ये मनसेची काही लोकप्रियता नक्कीच आहे। मनसेचा ठाणे शहरात पूर्वी एक आमदार देखील होता, पण मनसेची शक्ती अजिमित आज ठाण्यात मर्यादित मानावी लागेल। अशा परिस्थितीत उद्धव-राज युतीने ठाण्यात एकत्र येऊन मराठी मतांचं विभाजन टाळण्यावरती भर दिलाय। शिंदे भाजप महायुतीशी 2 हात करण्यासाठी ते आवश्यक होतं। तर इथे युतीची संधी का आहे? कारण ठाण्यात मतदारसंघात मराठी जनता बहुसंख्य आहे, अंदाजे 60% अधिक आहे। त्यामुळे मराठी भावनिक मुद्दा इथे परिणामकारक नक्कीच ठरू शकतो। उद्धव ठाकरे व राज ठाकरे दोघेही ठाणेकरांना भावनिक साथ घालू शकतात। बाहेरच्यांच्या हातून सत्ता काढून घ्या आणि आपल्याच मराठी हातात द्या। राज ठाकरे यांनी स्वतः ठाण्यात काही सभा घेत इशारा दिला होता की आता ठाण्यात बदल घडवू। युतीला आणखीन मदत मिळण्याची शक्यता अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांचा इथे फार आधार नाहीये। म्हणजे विरोधी मतांची विभागणी मोठी होणार नाहीये। मुख्य लढत महायुती विरुद्ध ठाकरे आणि मनसे ही अशीच ठाण्यात आपल्याला बघायला मिळणार आहे। तरी सुद्धा शिंदे गटांचा गड असलेला ठाण्यात युतीसाठी तगडं आव्हान आहे। एकनाथ शिंदे यांची मुलाखत सीएम म्हणून जेव्हा प्रसारित झाली होती आणि ठाण्याचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची लोकसभेतील उपस्थिती यामुळे शिंदे परिवारांची ठाणेकरांमध्ये लोकप्रियता टिकून आहे। शिंदे यांनी ठाण्यात तब्बल 12 मंत्रिगणांना प्रचारासाठी उतरवून दिलंय। तसेच स्वतः स्टार प्रचारकांच्या यादीत अग्रस्थानी राहून झोकून देऊन मोर्चेबांधणी सध्या शिंदे ठाण्यात करताना आपल्याला बघायला मिळत आहे। भाजपची ठाण्यात शिंदे सेनेला पूर्ण साथ असणारच आहे। 2017 मध्ये त्यांनी काही शहरी प्रभाग जिंकले होते। यावेळी कदाचित अधिक जागांवरती लढणं हे ठरलेलं असू शकतं। ठाण्यातील मुद्दे काय तर स्थानिक पातळीवरती पाणी पुरवठा, अनियमित बांधकामं, रस्ते आणि वाहतूक समस्या हे मुख्य विषय आहेत। शिंदे गट सत्तेत असल्यामुळे त्यांनी केलेल्या विकास कामांची यादी म्हणजे उदाहरणार्थ मुंब्रा बायपासचा पुनर्विकास, ठाणे कळवा उड्डाणपूल इत्यादी ठाकरे राज युती या उलट ठाण्यात भ्रष्टाचार व ढिसाळ कामे यावरती प्रहार करेल। ठाण्यात 2022 मध्ये मोठा जलपूर ओढला होता। अशा मुद्द्यांनी ते शिंदे भाजपला घेरू शकतात। शिवाय बाळासाहेबांची शिवसेना कोणाची हा भावनिक सवाल इथे गंभीर आहे। कारण आनंद दिघे यांच्या कार्यातून उभ्या राहिलेल्या शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेण्यासाठी दोन्ही ठाकरे आणि शिंदे यांना शर्थ करावी लागणार आहे। उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ठाण्याचा उल्लेख करून दिल्लीतील 2 लोकांचे डोळे महाराष्ट्र तोडण्यावरती आहे, आपण भांडत राहिलो तर हुतात्म्यांचा अपमान होईल असं सूचित केलं होतं। या वाक्यातून ते अप्रत्यक्षपणे शिंदे भाजपकडे अंगुली निदर्शने करत आहेत। त्यानंतर परिणामांची शक्यता जर आपण बघितली तर हे सर्व पाहता ठाण्यात महायुतीकडे ज्यादा फायद्यांची स्थिती आहे। तरी देखील जर राज उद्धव यांची युती कार्यकर्त्या पातळीवरती जर खऱ्या अर्थाने एकजूट जर साधू शकली तर ते शिंदे किल्ल्याला नक्कीच खिंडार पाडू शकतील। ठाण्यातल्या सुज्ञ मतदारांपुढे एक प्रश्न असेल की काय विकासासाठी सत्ताधारी महायुतीलाच मत द्यावं की सत्तेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मराठी सन्मानासाठी विरोधकांना संधी द्यावी। अनेक मतदार हे स्थानिक उमेदवारांच्या कामगिरीवरती सुद्धा निवड करू शकतात। त्यामुळे पक्षीय समीकरणांबरोबरच कोणत्या गटाकडे अधिक तगडे उमेदवार आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे। जागा वाटपानंतर बंडखोरी झाली तर त्याचा थेट फायदा ठाण्यात युतीला नक्कीच बसू शकतो अशी धोक्याची घंटा सुद्धा आहे। त्यानंतरचा मतदारसंघ येतोय तो म्हणजेच कल्याण डोंबिवली मतदारसंघ। मुंबई शेजारील कल्याण डोंबिवली महापालिका गेल्या निवडणुकीत त्रिशंकू होत्या। 122 जागांच्या केडीएमसी मध्ये 2015 साली शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता। 52 जागा पण बहुमतापासून दूर होता। भाजपला 42 तर मनसेला 9 जागा मिळाल्या होत्या। बाकी काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष मिळून। त्यामुळे शिवसेना भाजपने तेव्हा युती करून महापौर घेतला। मात्र त्यानंतर राजकीय चित्र बदललं। शिवसेना फुटल्याने शिंदे गट आणि भाजप पुन्हा एकदा युतीत असतील,
पण मनसे स्वतंत्रपणे लढली तर भाजप शिवसेना दोन्हीच्या मतांमध्ये धोका निर्माण करू शकली असती. म्हणूनच कल्याण डोंबिवली ठाकरे गट आणि मनसे यांची युती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या नव्या युतीची तयारी कशा प्रकारे आहे तर साम टीव्हीच्या एका वृत्तानुसार कल्याण डोंबिवलीमध्ये आता शिवसेना उद्धवांच्या 68 जागा आणि मनसेच्या 54 जागांवरती लढणार अशी अधिकृत वाटणी ठरली आहे. मनसेचे स्थानिक नेते राजू पाटील जे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार सुद्धा आहेत, त्यांनी सुरुवातीला 54 जागांची मागणी केली होती आणि ती पूर्ण मान्य झाल्याचं समोर सुद्धा आलेलं आहे. विशेषतः कल्याण पश्चिम भागामध्ये 12-13 प्रभाग मनसेला देण्यात आले, कारण त्या प्रभागात मनसेचा जनाधार हा मजबूत आहे आणि उर्वरित भागात उद्धव ठाकरेंच्या गटाने आपले प्रभाव क्षेत्र राखून ठेवलेत. दोन्ही पक्षांचे जिल्हा प्रमुख सांगतात की प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून बैठकीला सुरुवात करण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी हा प्रतिकात्मक विधी केला गेल्याचं देखील त्यांनी सांगितलं. सक्षम उमेदवारांना संधी द्या हे या युतीचं धोरण असून युती बाहेरचे काही प्रभावी चेहरे असले तर त्यांना देखील पॅनलमध्ये सामावून घेऊ असा इशारा स्थानिक नेत्यांनी दिला. या लढतीचं स्वरूप मध्ये केडीएमसी मध्ये सामान्य मुख्यतः 3 आघाड्यांमध्ये दिसते. एक म्हणजे भाजप शिंदे सेना महायुती, दुसरी म्हणजे उद्धवराज मराठी युती आणि तिसरी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार. जर एकत्र आले तर तिसरी आघाडी, अन्यथा हे पक्ष स्वतंत्र लढवतील, पण प्रभाव मर्यादितच असेल. भाजप शिंदे गटाकडे सध्या केडीएमसी मधील कारभाराची सूत्रे आहेत आणि महापालिका भंग झाल्यापासून राज्य शासनाने ऍडमिनिस्ट्रेटर आहेत ज्यांना शिंदे फडणवीस सरकारचे वरदहस्त मानतात. शिंदे गटांचा आधार इथे मजबूत आहे. खुद्द सीएम शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदार आहेत आणि स्थानिक शिवसैनिकांचे मोठे जाळे त्यांनी गमावले. भाजपचाही मध्यमवर्गीय गुजराती उत्तर भारतीय सोसायट्यांमध्ये पाय आहे, तर दुसऱ्या बाजूला मनसेचा कल्याण ग्रामीण व डोंबिवलीच्या काही भागांमध्ये पकड आहे. तर मनसेने 2009 ते 10च्या सुमारास इथे चांगली भरारी घेतली होती. उद्धव ठाकरे गटाकडे पूर्वीची शिवसेनेची मतपेढ काही प्रमाणात आहे, पण त्यातील बराचसा हिस्सा शिंदेंनी तोडून नेला. त्यामुळे ही युती त्यांना पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न नक्कीच ठरणार आहे. नागपूर महानगरपालिका. नागपूर हा बालेकिल्ला आहे. माजी सीएम फडणवीस यांचं शहर. तिथे उद्धवराजांची युती तुलनेनं कुमकुवतच असेल, कारण पुणे, पिंपरी, मुंबई परिसरातील नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि विरार अशा ठिकाणी मात्र स्थानिक राजकारणात हे नवीन समीकरण काही अनपेक्षित निकाल देऊ शकतं. एकूणच प्रत्येक शहराची स्वतःची राजकीय समीकरणं नक्कीच असतात, पण ठिकठिकाणा गणिक भाजप, शिंदे, राष्ट्रवादी, अजित पवार गट विरुद्ध उद्धवराज ठाकरे व काही ठिकाणी शरद पवारांची काँग्रेस अशी लढत जर रंगली तर मराठी अस्मिता बनाम व विकास व राष्ट्रीय पक्षाचा मजबूत नेटवर्क या प्रचारांचा मुख्य थीम दिसण्याची शक्यता सांगता येत नाहीये. आता आपण मुख्य आपल्या विषयाकडे वळू. इतकं सगळं मी तुम्हाला प्रत्येक मतदारसंघाची सिच्युएशन आणि त्यांचे काय परिणाम असू शकतात हे सांगितलं. 2 दशकांनंतर एकत्र आलेले दोन ठाकरे बंधू, एकाच मंचावरती एकच आवाज, 2 भाई दोनोही तबाई असा नारा लागतोय. पण या युतीचा बार उडेल की लक्षभेदी होईल? मुंबईचा महापौर कोण? मराठी मतांचं गणित कुणाच्या बाजूने? आगामी महापालिका निवडणुकात महाराष्ट्राचं राजकारण कसं बदलत आहे हे आपण एकदा आता बघूया. राजकीय भूकंप की हा नेमका फुसका बार आहे, या सगळ्या गोष्टींचं सविस्तर विश्लेषण करणार आहे. हे भावनेच्या पलीकडे असणार आहे आणि वास्तविक आणि ग्राउंड लेवलवरती केलेल्या माहितीनुसार असणार आहे. सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक क्षणापासून 24 डिसेंबर 2025 मुंबईतल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी 2 हात जुळवले. शब्दशः महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्वाचं वळण. 2006 साली राज यांनी शिवसेनेतून बाहेर पडत मनसे स्थापन केली आणि तब्बल 20 वर्ष ठाकरे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष पेटला होता. 2022 मध्ये शिवसेना फुटली. उद्धव ठाकरे सत्ता गमावून बाहेर पडले. पुढे 2024च्या विधानसभा निवडणुकीत दोघांचाही फटका बसला. एकीकडे शिंदे भाजपने मैदान मारलं आणि दुसरीकडे राज ठाकरेंचा पक्ष हा कोपऱ्यात गेला. या पराभवांच्या धक्क्यानंतर पुन्हा ठाकरे घराण्याची एकत्र येण्याची कुजबूज सुरू झाली. जुलै 2025 पासून दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. अगदी कौटुंबिक समारंभ, गणपती दर्शन, आवाज मराठीचा सभा, मातोश्रीवरती चहापान, शिवतीर्थावरील सल्ला मसलत सगळं सुरू होतं. मराठी मनांना हे चित्र नवीन होतं, पण अत्यंत हेतू स्पष्ट होता की भाजप शिंदे यांच्या विरुद्ध एक मजबूत मराठी आघाडी उभी करणं. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने अखेर 29 महापालिकांच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली. 15 जानेवारी 2026. बृहन्मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक सगळीकडे आता सत्तेसाठी थरारक लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवरच उद्धव आणि राज यांनी आपापला जुना वाद मागे ठेवत एक होण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेस आणि शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आधी उद्धव यांच्या MVA आघाडीत होते,
पण मनसेशी हात मिळवणी होताच काँग्रेसने साफ नकार दिला. मुंबईत आम्ही स्वबळावरच लढू असं स्पष्ट त्यांनी जाहीरच करून टाकलं. याचा अर्थ आता मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी भाजप विरुद्ध ठाकरे, मनसे विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी अशी तिरंगी किंवा चौरंगी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. विरोधी मतांचे तुकडे होण्याचा धोका जसा जास्त आहे, तसाच भाजपचा विजयी रथाला अडथळा निर्माण होण्याची सुद्धा शक्यता दाट आहे आणि ती नाकारता येत नाही. कारण उद्धवराज युती मागचा सर्वात मोठा उद्देश हा मराठी मतांचं सुपुत्र परत एकत्र करणं. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की मराठी माणसांच्या हितासाठी आम्ही भांडणं आता विसरलो आहे. दोनही पक्षांच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि मराठी अस्मिता यांचा वारसा पुढे नेण्याची शपथ व्यक्त सुद्धा केलेली आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मुंबईचा महाराष्ट्राशी अतूट संबंध हे या आघाडीचे प्रमुख विषय असणार आहेत. राज ठाकरे खास आपल्या आक्रमक शैलीत म्हणालेत की हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं भांडण आहे. मुंबईचा पुढचा महापौर हा मराठीच असला पाहिजे. एक प्रकारे युतीने मुंबईच्या निवडणुकीला जनभावनेने रंगवलंय, म्हणजेच रिफ्लेक्शन ऑफ आयडेंटिटी बनवण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे. प्रचारातील प्रमुख मुद्दे या ठाकरे बंधूंनी काय ठेवलेत, तर दोन्हीही ठाकरे बंधू आता संयुक्त सभांमधून काही ठराविक प्रतिज्ञा मांडत आहे. त्यातली मुख्य म्हणजे मुंबई महापालिकेचं सत्ता केंद्र दिल्लीपासून दूर ठेवा, तर महापौर आमचा आणि मराठीच, म्हणजे शहराचं नेतृत्व हे स्थानिकांकडेच राहील. त्या पुढचा अजेंडा आहे की भायखळा ते बोरिवली आणि दादर ते डोंबिवली सर्व मराठी बांधवांनी एकत्र यावं, विभाजन टाळावं असा भावनिक संदेश सुद्धा ठाकरे बंधूंनी दिलाय. उद्धव ठाकरेंची एक लाईन खूप गाजते, ती म्हणजेच मराठी माणसा आता चुकलास तर कायमचा संपशील. म्हणजे जर मराठी मते आणखीन विभागली गेली तर शिवसेना, मनसे दोघेही मिटून जातील असा इशारा. हा इशारा ते प्रत्यक्ष मतदारांना सुद्धा देत आहेत. एकीची ताकद दाखवा, नाहीतर दुसरे राज्यकर्ते तुम्हाला संपवतील. एकूणच काय, आयडेंटिटी पॉलिटिक्स परत केंद्रस्थानी येताना दिसतंय. जरी नेत्यांनी हात मिळवला असला तरी जागा वाटप हा कोणत्याही युतीतला स्फोटक मुद्दा असतो. ठाकरे मनसे युतीने पत्रकार परिषदेतील जागा वाटपाचे तपशील जाहीर न करण्याची खेळी यावेळी खेळलेली आपल्याला दिसते. राज ठाकरे थोड्या मिश्किलपणे म्हणाले की कोण किती जागा लढवणार हे आम्ही काही सांगणार नाहीये. वेळ आल्यावरती उमेदवारांना थेट आम्ही अर्ज भरायला सांगू. यावरून स्पष्ट झालंय की काही ठिकाणी दोन्ही पक्षात समसमान सहमती तर अजिबातच नाहीये. पण आता माध्यमांनी आपल्या बातम्या बाहेर काढल्यात तर मुंबईत, पुण्यात, ठाण्यात, कल्याणमध्ये फॉर्म्युला ठरलाय. मुंबईचं उदाहरण 236 पैकी 150 जागा उद्धव गटाला आणि 70 मनसेला देतील, तर 10-12 जागा शरद पवारांच्या एनसीपीला सोडतील अशी बातमी आहे. मुंबईतील अनेक प्रभाग असे आहेत की जिथे पूर्वी शिवसेनेचे नगरसेवक होते पण शिंदे गटात गेले. अशा 12-15 जागा उद्धव ठाकरे यांनी मनसेला लढायला देऊन टाकल्या आहेत. कारण तिथे आता स्वतःची संघटना कमकुवत झाली आहे. म्हणजे प्रॅग्मॅटिक अप्रोच घेतल्याने तिथे तुला तुझं बळ जिथे जिथे तू लढ असा समझोता करण्यात आलाय. पुण्यात 165 पैकी 91 उद्धव सेना तर 74 मनसेला, ठाणे नाशिकमध्ये सुमारे 55% उद्धव ठाकरेंना तर 45% जागा राज ठाकरे गटाला, कल्याण डोंबिवलीमध्ये 68 आणि 54 असा फॉर्म्युला आहे. या वाटपातला महत्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव आणि राज दोघांनीही आपापले किल्ले राखलेत आणि पार्टनरला त्याच्या प्रभाव क्षेत्रात आदराने जागा दिल्या. उदाहरणार्थ राज ठाकरेंनी मुंबईत जुहू, दादर आणि काही मराठी बहुल भागात खास जागा मागितल्याचं ऐकून येत आहे, तर उद्धव ठाकरेंनी ठाणे, कल्याणमधील काही प्रभाग मनसेला सुद्धा दिलेत. कार्यकर्त्यांच्या पातळीवरती याचा नेमकं परिस्थिती काय आणि परिणाम काय होतोय, तर संजय राऊत आणि संदीप देशपांडे जे मनसेचे आहेत या सारख्या नेत्यांनी ठाम सांगितलंय युतीवरती दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आनंदित आहे, कोणीही बंडखोरी अजिबातच करणार नाहीये. पण खरोखरच मैदानात उतरल्यावरती जुन्या स्पर्धा विसरणं सोपं नाहीये. मनसे आणि सेना हे वर्षानुवर्षे कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेत. अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध दंगल सुद्धा झाल्या आहेत. आता त्यांना एकत्र प्रचार करावा लागणार आहे. तर राज आणि उद्धव यांनी एकत्र सभांचं आयोजन करण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते ना, अर्थात त्या होणारच आहे. कदाचित उद्धव भाषण सुरू करतील आणि शेवट राज ठाकरे यांची तोप धडाडेल, तर कार्यकर्त्यांनीही फेसबुक, व्हॉट्सअप वरती एकमेकांचे फोटो लावून जय भवानी, जय महाराष्ट्राच्या घोषणा एकसुरात द्यायला सुरुवात सुद्धा केली आहे. असे काही वृत्तांत सांगितले जातात की हा बदल स्थिर जर राहील का, की उमेदवारी न मिळाल्यामुळे लोकांमध्ये नाराजी येईल, हा स्पष्ट प्रश्न आहे. आपण आता हेच डोळ्यात तेल घालून बघणार आहोत. नामनिर्देशनानंतर किती बंडखोरी होते आणि युती यावरती मात कशी करते. कारण जर 5 आणि 10 ठिकाणी सुद्धा अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडखोरी उभी राहिली तर मुकाबला हा कमकुवत निश्चितच होणार आहे.
भाजप शिवसेना म्हणजे शिंदे एनसीपी अजित पवार गट महायुतीकडे पाहिलं तर तेही हात वर करून बसलेत. आधीच नोव्हेंबर 2025 मध्ये 288 नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीने जबरदस्त यश मिळवलंय. भाजपने 117 ठिकाणी नगराध्यक्ष जिंकले. शिंदे गट 50 पेक्षा अधिक तर अजित पवार गट 37. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. पंतप्रधान मोदींनी सुद्धा ट्विट करून स्थानिक पातळीवरील महायुतीच्या एकजुटीचं नक्कीच कौतुक केलंय. विकास आणि स्थिरता हे लोकांना सांगतंय एकच पक्षाची व आघाडीची सरकार केंद्र, राज्य आणि शहरांमध्ये असल्याचा समन्वयाने विकास होईल. तर नेतृत्वाचा हा दुसरा मोठा फॅक्टर असू शकतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांची काम करण्याची शैली ही भिन्न भिन्न आहे. निर्णय प्रक्रियेत मतभेद झाल्यास कोण ऐकणार? समजा महापालिकेत सत्ता आली तरी महापौरपद, स्थायी समितीपद अशा वाटण्या कोण कशा ठरवणार? यात जर एकमेकांवरती शंका घेतली गेली तर युती तडकणार. उद्धव ठाकरेंनी सध्या मुख्य नेतृत्व आपल्याकडेच ठेवायचं ठरवलं आहे. त्यांचे जास्त उमेदवार, जास्त महापौरपद दावेदार. राज ठाकरे यांचा यात कमी भाग मिळाला तर ते किती दिवस खुश राहणार? त्यांनी उद्या जाहीरपणे असंतोष जर व्यक्त केला तर लगेच भाजप त्यांना मी तर म्हणालो होतो म्हणत आपल्या गळाला नक्की लावणार. जागा वाटपातील तिढे आणि स्थानिक गटबाजी जसं वर उल्लेखलं, काही ठिकाणी अजूनही अंतिम समझोते झालेले नाहीयेत. जसं की ठाण्यात काही प्रभाग, पुण्यातल्या 4-5 जागा, कोल्हापूर, सोलापूर सारख्या ठिकाणी जर इथे शेवटपर्यंत समन्वय झाला नाही तर तिकीट न मिळालेले बंडखोर सर्व युतीचा प्लॅन बिघडवू शकतात. उदाहरणार्थ कल्याणमध्येच मनसेला एका ठिकाणी जागा हवी होती पण ती उद्धव गटाने घेतली. अशाने मनसेचा अपक्ष तिथे उभा राहू शकतो. 1-2 नाही तर दर्जनभर जागांवरती असं जर झालं तर मिळणारं बहुमत हे हातातून निसटू शकतं. संग्रामाची कथानके, नरेटिव्ह क्लॅशेस आपण म्हणू शकतो. उद्धव ठाकरे गेले 2 वर्ष सेक्युलर म्हणजेच MVA आघाडीचे भाग होते. त्यांनी हिंदुत्वापेक्षा सत्ताविरहित मराठी स्वाभिमान आणि विकासांच्या गोष्टी केल्या. राज ठाकरे मात्र हिंदुत्ववादी मुद्दे हे नेहमीच उभे करत राहिले. हा प्रश्न अनेक मतदारांच्या मनात आहे. हा नरेटिव्ह कन्फेक्शन बरोबरच होतं आणि घेरत सुद्धा आहे. भाजप म्हणतंय ते फक्त सत्तेसाठी एकत्र आलेत, कोणतेही ठाम त्यांचं तत्व नाहीये इत्यादी. जर मतदारांनी हे मान्य केलं की ही युती सिद्धांत विरहीन आहे आणि तात्पुरती आहे तर त्यांचा विश्वास बसणार नाही. ते पुण्यात जुन्या पक्षीय भूमिकांनुसार मतदान करू शकतील. एकीकडे उद्धवराज मराठी अस्मिता म्हणतायत पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची ही गुपचूप बोलणी चालू असल्याचं सुद्धा वृत्त आमच्याकडे आहे. त्यामुळे नेमकं कोणासाठी लढताय हा प्रश्न सामान्य माणसाला नक्कीच पडू शकतो. भाजपची शक्य रणनीती काय असणार आहे तर युती तोडो. भाजप आधीपासूनच प्रयत्न करत आलाय की राज ठाकरे यांना आपल्या बाजूने वळवता येईल का? जर निकालानंतर युती बहुमतापासून दूर राहिली आणि भाजप शिंदेला काही जागा कमी पडत असतील तर भाजप नक्कीच मनसे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडे दृष्टीने पाहतील. काही नगरसेवक फोडून किंवा लहान गटाला प्रलोभन देऊन ते सत्ता स्थापन करू पाहतील. भाजपला महापौर पद मिळवायचं असतं तर ते मुंबईत वा ठाण्यात असे प्रयोग आधी करून दाखवले असते. उदाहरणार्थ भिवंडी, उल्हासनगर महापालिकेत अपक्षांना साथ घेऊन. तसंच अजित पवारांच्या बंडानं दाखवलं आहे की भाजपला घटनाबाह्य मार्गानं अजिबातच हरकत नसते. त्यामुळे युतीत किंचित दुमतही आढळते तर पुढच्याच दिवशी आमदार खासदारांसारखे नगरसेवकही रातोरात पक्ष बदलतील. ही शक्यता नाकारता येत नाही आणि असं झाल्यास युतीचा खेळ खल्लास होईल. तर मित्रांनो, राजकीय पटलावरील हे नवं समीकरण महाराष्ट्रात मोठी उलथापालथ घडवणार का हे येणाऱ्या काही आठवड्यात समजेलच. दो भाई एकत्र आलेत, आता दोनों तबाही मचाते हे या नाही हे मतपेट्यात ठरवतीलच. मराठी मते एकत्र येणं हा या युतीचा जोरकस प्लॅन पॉइंट आहे. मात्र या गणितात अजूनही बरचसं गणित बाकी आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचं वेगळं लढणं, महायुतीच्या जोरावरती तयारी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाकरे कार्यकर्त्यांची मनोभूमिका. आपण पाहिलंय की या कहाणीचे वेगवेगळे शेवट असू शकतात. कधी ठाकरे बंधूंची जोडी कमाल करेल तर कधी भाजप शिंदेच फटाके वाजवतील. तिसरं असं की कोणीही पूर्ण जिंकणार नाही आणि पुन्हा एकदा तडजोडींच्या राजकारणाला ऊत येईल. आणि खरं सांगायचं तर महाराष्ट्राची जनता ही सुज्ञ आहे. ती भावनेला भाव देते पण विकासाला ही मौका देते. त्यामुळे युतीचा खरा गेम चेंजर पॉइंट एकच आहे. जनतेची भावना ओळखून तिचे प्रश्न सोडवण्याची विश्वासार्हता निर्माण करण्यात. जर उद्धवराज द्विने लोकांच्या मनात आपलेपणा आणि आश्वासनातील दम दाखवला तर ते गेम नक्कीच जिंकू शकतील. अन्यथा केवळ फोटोसाठी हात मिळवणी करून फायदा होणार नाही असा संवेदनशील मेसेजही जनता देऊ शकते. या संपूर्ण प्रकरणावरती आपली काय मतं आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मुंबईकर आणि पुणेकर विशेष करून काय वाटतंय? दो ठाकरे सत्ता खेचतील की कमळ धनुष्यबाण जोडी मैदान मारेल?
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच वस्तुनिष्ठ आणि रोचक विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळेला भेटू एका नवीन मुद्द्यांसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.